मिरची, कोथिंबीर कापून घेऊया. पाणी तापलेलं आहे. पाणी तापलेलं आहे. आता रवा घेतलेला आहे आपण तो भाजून घेऊया. लालसर होईस्तोवर भाजून घेऊया. आता रवा लालसर झालेला आहे तो आता काढून घेऊया. आता आपण फोडणी देणार आहोत. पहिला तेल टाकून घ्यायचंय. ही आहे जिरी आपण टाकून घेणार आहोत. जिरी कांदा टाकलेला आहे. मिरची पण टाकलेली आहे. आता आपण परतून घेऊयात लालसर होईस्तोवर. आता आपले मिरची आणि कांदा लालसर झालेला आहे. हळद टाकून घेऊयात. आपण आता मीठ टाकून घेऊयात. आपण त्यात शेंगदाणे टाकून आहोत. आता भाजलेला रवा टाकूयात. हलवून घेऊयात. आपण ते गरम केलं होतं पाणी ते ओतूया. आपण आता त्यात कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण त्याला मिक्स करून घेऊया. आपलं उपीट तयार झालेलं आहे. आता ते स्टार्ट करूया.